जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी, त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची, कशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलीला घेऊन आलेत. ही परिस्थिती आज मी जर म्हटलं असतं या बाकीच्यांसारखी की हे मला मतदान पाहिजे, आपण कानामागं टाका, उद्या ही परिस्थिती माझ्या कुटुंबात पण येईल. त्यावेळेस काय करायचं? पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर फटाके वाजवणारे नको मला इथं. पाकिस्तानच्या घोषणा देणारे लोक नको मला. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, दोन मुलं कोयता घेऊन, एक यादव परिवारातला म्हणजे तिथला आमच्या स्थानिक भूमिपुत्र आहे, त्याला कोयता घेऊन मारायला आलते. ती दोन लोक कोण होती? काही केस असे आहेत, एक 9वीतली मुलगी आहे, 9वीत शिकणारी मुलगी आहे, त्या 9वीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेलं त्यांनी. काही बंधन आहेत मला नावं सांगायला. 9वीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेलं होतं. काय परिस्थिती असेल त्याच्या आईवडिलांची, त्यांच्या कुटुंबाच्या आईवडिलांची? अशा किती सांगू तुम्हाला, ज्या उघड येऊन सांगतायत ना मला. जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी, त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची, कशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलीला घेऊन आलेत, त्या कुटुंबाला आधार दिलाय. आम्ही नावागावासाठी करत नाही, इमेज वाढवण्यासाठी करत नाही, आमच्या धर्माचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही करतो. ही परिस्थिती आज मी जर म्हटलं असतं या बाकीच्यांसारखी की हे मला मतदान पाहिजे, आपण कानामागं टाका, उद्या ही परिस्थिती माझ्या कुटुंबात पण येईल. त्यावेळेस काय करायचं? हे आरोप करणाऱ्यांनी एकदम याला राजकीय हेतून न बघता आपल्या अस्तित्वाच्या हेतून पाहावं, आपल्या पुढल्या पिढीच्या अस्तित्वाच्या हेतून पाहावं. पण याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की कुदळवाडी किंवा पिंपरी चिंचवड जो आहे तो चाकण आणि तो एकदम पिंपरी चिंचवडच्या मध्याच्या टप्प्यामध्ये आहे. 100 एकर जर जागा सोडली ती गायरानाची, जे तुमचे सरकारी प्रोजेक्ट्स होणार आहेत, उरलेली जी 700-800 एकरची जागा आहे त्याच्यामध्ये कोणतरी बड्या नेता आहे, बड्या नेत्याचा कोणतरी बिल्डर मित्र आहे किंवा पुढे असे प्रायव्हेट प्रोजेक्ट होऊ शकतात, त्यासाठीची सगळी पूर्वरचना आहे. काय आहे तुम्हाला मी सांगतो, त्या एरियामध्ये माझे सगळे नातेवाईकच आहेत. आता तुम्हाला एक आणि फक्त माहिती, आणि आता जमीन मालकांच्या पुढे आता एजंट फिरतायत की तुम्ही आता ही जमीन द्या कोणाला तरी, आता ही आम्ही घेऊन देऊ, तुमचा आता भाव कमी मिळेल, असे एजंट पण कुदळवाडीत फिरू लागले. मी सांगतो तुम्हाला पहिले प्रश्न होतो. पिंपरी चिंचवड शहराच्या भारतीय जनता पार्टीचे महापौर राहुल दादा जाधव, त्यांचं पण पडलंय. माझा भाचा आहे दिनेश यादव, त्यांचं पण पडलंय. माझी भावकी लांडगे लोक आहेत तिथे, बापच्या भावकीतले नात्यातले लोक आहेत तिथे, त्यांचं पडलंय. मोरे फॅमिली माझ्या नात्यातली, पालघरे फॅमिली माझ्या नात्यातली, पवार फॅमिली, हरगुडे फॅमिली माझ्या नात्यातली, त्या सगळ्यांचं पडलंय. मी जर मला व्यवसाय, बाकीच्या समजा व्यापार भरपूर जागा आहे ना, ते कुदळवाडीत कशाला येते? माझ्या कुदळवाडीचा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा राहणीमान उंचावलं पाहिजे, हे हेतून केलेली कारवाई येते. ती सुरक्षित राहिली पाहिजे, हे हेतून केलेली कारवाई आहे मी ती. माझी इंद्रायणी नदी स्वच्छ राहिली पाहिजे, त्याच्या हे हेतून केलेली कारवाई आहे मी ती. टाळगाव चिखलीला जो सांप्रदायिक वारसा आहे तो टिकावा, तो अखंडपणे राहिला पाहिजे, या हेतून केलेली कारवाई आहे ती. इथं पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर फटाके वाजवणारे नको मला इथं. पाकिस्तानच्या घोषणा देणारे लोक नको मला. माझ्या परिसरातल्या नागरिकाला इथं राहिल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे या देशात, या राष्ट्रात राहताना मी सुरक्षित आहे. या राष्ट्राचा नागरिक म्हणून मला पंतप्रधान मोदीजींनी जो शब्द दिला आहे, अमित भाई शाहनी जो शब्द दिला, जो देवेंद्र भाऊंनी शब्द दिला, त्या शब्दाला अनुसरूनच इथं मला सुरक्षा मिळते. ओके, पण तुम्ही जे वारंवार सांगता याची आकडेवारी पुढे येईल का? खरोखर बांगलादेशी किती होते, रोहिंग्या किती होते, खरोखर अनधिकृत किती होते? मला सांगतो अनधिकृत किती होते, आकडेवारी त्याची येणार. टॅक्स किती भरत होते त्यांची आकडेवारी येणार. बिना टॅक्स किती होते, लाईट किती लोक विना कनेक्शन परवानगी वापरत होते, हे सगळे येणार. अच्छा, आणि आकडेवारी सहित येणार. एकच आकडेवारी तुम्हाला सांगतो, ज्या लोकांनी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेली होती त्या लोकांची आकडेवारी घ्या. त्यामध्ये मी सांगितलं 95-96% लोक हे मुस्लिम होते. फक्त 4-5 लोक ही आमची होती. ओके, त्यांना पण यांनी का घेतलं तर ह्यांना काय आधारच नव्हता.
आता एक एक व्यक्ती असं आहे, त्यांनी एक विद्युत कनेक्शन घेतलंय आणि ते एका शॉपच्या पेपर्सवर घेतलंय हम्म. आणि तीच लाईट तो 10 शॉपमध्ये वापरत होता अनधिकृतपणे. तिथं राहणाऱ्या लघु उद्योजकांना तुम्ही, माझा प्रश्न आहे आपल्याकडनं, किती वेळा आपल्याला आठवड्यातनं लाईट जात होती, किती वेळा लाईट जात होती, किती वेळा तुमचं काम बंद पडत होतं. तुमच्याबद्दल वाईट वाटतंय मला. तुम्ही कर्ज काढून व्यवसाय उभे केले, तुम्ही सगळं केलंय. तुम्हाला लाईट देत असताना तुम्हाला जर लाईट आम्ही देऊ शकलो नाही, त्याच्यामागचं कारण शोधणं आमचं कामच आहे आणि ते शोधलं आम्ही. जे लघु उद्योजक प्रामाणिकपणे टॅक्स भरतायत, लाईटचा रेव्हेन्यू भरतायत विद्युतमध्ये, त्या लोकांना लाईट नाही मिळत आणि हे फुकट जे वापरतायत ते त्यांच्या चुकीच्या कामामुळं वारंवार लाईट जाते. जेवढा लोड त्या एरियामध्ये आहे त्या लोडपेक्षा जास्त लोड कुठं जातो ओके. हे शोधलं आम्ही. आकड्यांची पद्धती तो होती. आकड्यांच्या पद्धती आम्ही सांगू ते लोकांपुढे मांडू ते लोकांना. याच्यामध्ये आणखीन एक हे होतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते आणि त्यानंतर काही दिवसातच ती कारवाई सगळी सुरू झाली, त्याच्या नंतर 1-2 दिवसामध्ये, तेव्हाच काही ठरलं होतं का लगेच? आता नाही, असं नाही. देवेंद्र भाऊंचं स्पष्ट सांगणं आहे, ज्या आपल्या मतदारसंघामध्ये लोकांना किंवा तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीनं चुकीचं काय चाललं असेल तर त्याच्यामध्ये कुठलीही आगळीक करायची नाही. मतदान हा विषय आपल्यासाठी गरजेचा नाही, आपल्यासाठी राष्ट्रप्रथम आहे. त्याच्याकरता आपण त्या गोष्टी 100% करायच्या आणि त्यासाठी माझी पूर्ण म्हणजे त्यांचा पूर्ण पाठिंबा मला आहे. ओके. पाठिंबा.